जय हिंद मित्रांनो. खाकीवीर पोलीस भरती युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांवर 25 प्रश्न बघणार आहोत. सामान्य जीकेचे. तर चला स्टार्ट करूया. प्रश्न क्रमांक 1. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर उत्तर बघू शकता. ऑप्शन क्रमांक 3 शिवनेरी. जन्म झालेला आहे 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये. प्रश्न क्रमांक 2. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रीचे नाव काय होते? तर त्यांचं नाव होतं मित्रांनो जिजाबाई. प्रश्न क्रमांक 3. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तोरणा. स्पष्टीकरण बघू शकता. 1646 मध्ये महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची स्थापना केली आणि त्याचे नाव प्रचंडगड असे ठेवले. प्रश्न क्रमांक 4. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? तर उत्तर बघू शकता 1674. स्पष्टीकरण 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर गागा भट्ट यांनी महाराजांचा राज्याभिषेक केला. प्रश्न क्रमांक 5. शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर करण्यात आला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रायगड. रायगड राजधानी होती किल्ल्याची. शिवरायांनी भव्य राज्याभिषेक सोहळा येथे पार पडला. प्रश्न क्रमांक 6. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात मुख्य प्रधान म्हणजे पेशवा कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मोरो त्र्यंबक पिंगळे. प्रश्न क्रमांक 7. अफजल खानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाला? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 प्रतापगड. स्पष्टीकरण बघू शकता. 10 नोव्हेंबर 1659 रोजी महाबळेश्वर जवळील प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. प्रश्न क्रमांक 8. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बहरजी नाईक. बहरजी नाईक हे महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे चाणक्य प्रमुख होते. तुम्ही बघू शकता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9. कोंढाणा किल्ला जिंकताना कोणाला वीरमरण आले, ज्याबद्दल महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे म्हटले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तानाजी मालसुरे. कोंढाणा किल्ल्याला सिंहगड असे नाव दिलेले आहे मित्रांनो. त्यांना तिथेच वीरमरण आले. प्रश्न क्रमांक 10. शिवरायांनी स्वराज्याचे आरमार म्हणजेच नौदल उभे केले, त्यामुळे त्यांना काय म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भारतीय नौदलाचे जनक. स्पष्टीकरण बघू शकता. छत्रपती शिवरायांनी समुद्रावरील आक्रमणे रोखण्यासाठी बलाढ्य आरमार उभारले होते. त्यांना भारतीय नौदलाचे जनक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 11. पुरंदरचा तह 1665 मध्ये शिवराय आणि कोणामध्ये झाला होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मिर्झा राजे जयसिंग यांच्यात झाला होता. तर स्पष्टीकरण बघू शकता. मुघल सेनापती मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात ऐतिहासिक पुरंदरचा तह झाला. कधी झाला मित्रांनो? तर तुम्ही बघू शकता 1665 मध्ये झाला. प्रश्न क्रमांक 12. शाहिस्ते खानची बोटे महाराजांनी कुठे छाटली होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लाल महल. स्पष्टीकरण बघू शकता मित्रांनो. पुण्याच्या लाल महलात रात्रीच्या वेळी धाडसी छापा टाकून महाराजांनी शाहिस्ते खानची बोटे छाटली होती. प्रश्न क्रमांक 13. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील घोडदळाच्या निमित्त सैन्याला काय म्हटले जात असे? तर त्यांना ऑप्शन क्रमांक 2 बारगीर असे म्हटले जात होते. ज्या सैनिकाला सरकारकडून घोडा आणि हत्यार मिळत असे त्यांना बारगीर म्हटले जाई. स्वतःचा घोडा असणाऱ्याला सिलेदार म्हणत असे. स्पष्टीकरण बघू शकता तुम्ही. प्रश्न खूप दर्जेदार आहे मित्रांनो. तुमचा एक बी प्रश्न चुकणार नाही. फक्त तुम्ही आमचं चॅनल फॉलो करा. प्रश्न क्रमांक 14. पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटताना शिवरायाचे हुबेहूब रूप धारण करून बलिदान देणारे वीर कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 शिवा काशीद.
प्रश्न क्रमांक 15. बाजी प्रभू देशपांडे यांनी कोणती खिंड लढून शिवरायांना विशाळगडावर सुखरूप पोहोचवले? तर याचं उत्तर बघू शकता मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 घोडखिंड, त्यालाच आपण पावनखिंड असे म्हणतो. घोडखिंडीत सिद्धी जोहरच्या सेनेला रोखून धरत बाजी प्रभूंनी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत खिंड लढवली, जी त्यांना त्यानंतर पावनखिंड म्हणून ओळखण्यात येते आणि ती सुप्रसिद्ध आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग हा जलदुर्ग कोणत्या बेटावर बांधला? ऑप्शन क्रमांक आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 कुर्टे बेट. मालवण येथील कुर्टे बेटावर छत्रपती शिवरायांनी सिंधुदुर्ग हा अभेद्य जलदुर्ग किल्ला बांधला. प्रश्न क्रमांक 17. शिवरायांनी मुघलांच्या आर्थिक राजधानीवर म्हणजेच सुरतेवर पहिली स्वारी कधी केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 1664 रोजी महाराजांनी मुघल साम्राज्यातील श्रीमंत शहर सुरत यावर पहिली यशस्वी स्वारी केली. प्रश्न क्रमांक 18. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलाचे नाव काय होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो शहाजी राजे. याचं स्पष्टीकरण बघू शकता. महाराजांच्या वडिलाचे नाव शहाजी राजे भोसले होते. स्वतः विजापूरच्या आदिलशाही एक सरदार म्हणून काम करत होते. प्रश्न क्रमांक 19. शिवरायांच्या राज्याभिषेकाचे मुख्य पुरोहित कोण होते? तर याचं उत्तर बघू शकता. ऑप्शन क्रमांक 1 गागा भट्ट, प्रसिद्ध विद्वान होते काशीचे ते. त्यांनी शिवरायाचा राज्याभिषेक केला 6 जून 1674 रोजी केला मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20. स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा शिवरायांनी कोणत्या मंदिरात घेतली होती? तर याचं उत्तर बघू शकता. ऑप्शन क्रमांक 2 रायरेश्वराच्या मंदिरात घेतली होती. स्पष्टीकरण तुम्ही बघू शकता. 1645 मध्ये मावळ खोऱ्यातील रायरेश्वराच्या शिवालयात शिवरायांनी सवंगड्यासह म्हणजे त्यांच्या छोटे मित्रांसोबत रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली. प्रश्न क्रमांक 21. शिवरायांच्या आरमारात मुख्य अधिकारी कोण होते? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ आणि ब दोन्ही बी. मायनाक भंडारी व दर्या सारंग आणि त्याच्यानंतर कान्होजी आंग्रे. प्रश्न क्रमांक 22. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू केव्हा झाला? तर त्यांना वीरमरण आले 3 एप्रिल 1680 रोजी रायगड किल्ल्यावर. वयाच्या 50व्या वर्षी महाराजांनी अंतिम श्वास घेतले. प्रश्न क्रमांक 23. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या किल्ल्यावर स्थित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रायगड. तर इथे बघू शकता शिवछत्रपतीच्या समाधी रायगड किल्ल्यावर आहे. तर तिथे मंदिरासमोर जगदीश्वरांचं मंदिर स्थित आहे मित्रांनो. हे लक्षात असू द्या. प्रश्न पडतो पोलीस भरतीला. प्रश्न क्रमांक 24. पुरंदर किल्ल्याचा वेढा लढवताना मुघल सैन्याविरुद्ध शौर्य दाखवणारे मराठा सरदार कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुरारबाजी देशपांडे. स्पष्टीकरण बघू शकता. मुरारबाजी देशपांडे अत्यंत पराक्रमाने पुरंदर किल्ला लढवला, पण त्यांना लढताना वीरमरण आले. प्रश्न क्रमांक 25. शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकल्यानंतर त्याचे नाव बदलून काय ठेवले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 प्रचंडगड. तोरणा किल्ल्याचा अवाढव्य आकार पाहून महाराजांनी त्याचे नाव प्रचंडगड असे ठेवण्यात आले. मित्रांनो, तुम्हाला आजचे 25 प्रश्न कसे वाटले तर प्लीज आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आवडलास तर लाईक करा. इतर मित्रांना पण शेअर करा. पोलीस भरती होईपर्यंत जरी तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो केला तर तुमचा जीएसचा एकही प्रश्न चुकणार नाही हे आम्ही तुम्हाला खात्री देतो. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद.